आमची दररोजची सकाळी या चिमण्यांच्या किलबिलाटाने होते. त्या सकाळी चिवचिव करत असतात, त्याच्यामुळे ऑटोमॅटिकच जाग येऊन जाते. व्यापताना येणारं अस्तित्व आणि मागताना येणारं प्रेम म्हणजे मातृत्व. याचा खरा अर्थ मी जेव्हा आई झाले ना, त्यावेळेलाच मला समजला. एक आई आपल्या मुलांसाठी किती काय-काय गोष्टी करू शकते, हे आपण जेव्हा आई होतो ना, त्याच वेळेला समजून जातं. सकाळी इथे त्रिशाचं स्कूलसाठी आवरून दिलेलं आहे आणि तोपर्यंत बारक्या पण उठला. मग त्याला खेळवलं आणि आता त्याची झोपायची वेळ झालेली आहे. आपण जेव्हा काही गोष्टी त्याच्याशी बोलतो, तेव्हा तो छान असा आता रिस्पॉन्स द्यायला लागलेला आहे आणि मी त्याच्याशी बोलत होते, तर तो मला चांगला प्रतिसाद देत होता. ही आहे आमच्या परसबागेतील केळी. आमच्या परसबागेतील केळीला 2 ते 3 केळीचे नंगर लागलेले होते आणि त्याच्यातील आता एक हा पिकलेला आहे. पूर्णपणे ऑर्गॅनिक ह्या केळी आहेत. खायला पण खूप चविष्ट लागतात. त्यानंतर घरातील सगळी कामं आवरून घेतली. दुपारी बारक्या उठल्यानंतर आजीबरोबर मस्त असा खेळत होता. आता तो सगळ्यांशी छान असा खेळून जातो. त्याच्यानंतर उद्या आहे गुढीपाडवा, तर त्यासाठी पूर्ण घराची साफसफाई करून घेतली. नवीन वर्षाचा सण आहे म्हटल्यावर इतकं तर झालंच पाहिजे आणि हे सगळं करेपर्यंत संध्याकाळ झाली. तर भेटूया आपण नेक्स्ट